पुढची बातमी पाहूयात। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातली मोठी अपडेट समोर येते। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता अशी माहिती मिळते। दहशतवादी मुजम्मिलनं जानेवारीमध्ये या संदर्भात रेकी केली होती अशी सूत्रांकडून माहिती मिळते। मुजम्मिल सोबत त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबी सुद्धा होता। तर मुंबईतील 26/11 सारखा दिल्लीमध्ये स्फोट घडवण्याचा डॉक्टर उमर याचा कट होता, म्हणूनच त्याने मोठ्या प्रमाणात स्फोटकं जमा केली होती असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात पुढे आलेलं आहे। 6 डिसेंबरला हा स्फोट घडवायचा होता असं देखील कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता अशी माहिती मिळते। दहशतवादी मुजम्मिलने जानेवारीमध्ये या संदर्भात रेकी केली होती अशी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे। मुजम्मिल सोबत त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबी सुद्धा होता। तर मुंबईतील 26/11 सारखा दिल्लीमध्ये स्फोट घडवण्याचा डॉक्टर उमर याचा कट होता आणि म्हणूनच त्याने मोठ्या प्रमाणात स्फोटकं जमा केली होती असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात पुढे आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, ज्या पद्धतीने डॉक्टर ही जी संपूर्ण 7 डॉक्टरांची दहशतवादी चमू पुढे आलेली आहे, त्यामध्ये अनेक खुलासे आता NIA ही करत आहे, दिल्ली पोलीस स्पेशल सेल ही करत आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, येत्या प्रजासत्ताक दिनाला म्हणजे 26 जानेवारी रोजी मोठा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न या सगळ्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा होता अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे, सूत्रांची माहिती आहे। मग त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने हे सर्व ज्या पद्धतीने स्फोटकं एकत्र केली, जवळपास 3200 किलो स्फोटकं एकत्र केली, त्यापैकी 2900 किलो जे स्फोटक आहे ते हस्तगत करण्यात आलेली आहे, पण उर्वरित 300 किलो स्फोटक आहे तो एक मोठा यक्ष प्रश्न आहे। त्याचा शोध सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे। पण महत्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांचा जैश ए मोहम्मदच्या या सगळ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न होता की येत्या 6 डिसेंबर रोजी म्हणजे ज्या दिवशी बाबरी मस्जिद तोडल्या गेली होती, जे वादग्रस्त इमारत तोडल्या गेली होती, त्या संदर्भात जेव्हा येत्या 6 डिसेंबर रोजी मोठा स्फोट जसा मुंबईमध्ये 26/11ला स्फोट घडवून आणला होता, 26/11ला अटॅक केला होता, त्याच धर्तीवरचा अटॅक करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या निमित्तानं होता। पण हा सगळा कट जो आहे हा दिल्ली पोलिसांनी उधळला। दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी जे फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केली, त्यामध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेट सारखा जे स्फोटक आहे ते जप्त झाले होते। हे सगळे स्फोटक त्यांनी उत्तर प्रदेशातील मुहू, मेरठच्या ह्याच्यामध्ये नूर म्हणून एक गाव आहे त्या तिथल्या मार्केटमधून एकत्र केल्याची माहिती पुढे आलेली आहे। थोड्या प्रमाणात त्यांनी एकत्र करायला सुरुवात केली होती। साधारणतः एकाच ठिकाणी त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, पण हा एक मोठा कट उधळलेला आहे, हे महत्वाचं आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी सरकारनं ही माहिती दिली आहे। केंद्रीय कॅबिनेट नंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलेली आहे। कार स्फोट प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे आणि केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे। The country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti-national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. The cabinet pays its solemn respects to the victims of this senseless act of violence and conveys its heartfelt condolences to the bereaved families. The cabinet prays for the speedy recovery of all those injured and appreciates the prompt efforts of the medical personnel and emergency responders who have been providing care and support to the victims. The cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives.